काल रात्री सुद्धा जंतर मंतरवर पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। जंतर मंतरवर आंदोलक आणि पोलीस पुन्हा एकदा आमने सामने आले। पोलिसांनी आंदोलकांवर लाठी चार्जही केला। आंदोलकांनी सुद्धा पोलिसांवर दगडफेक केली आहे। अनेक आंदोलक आणि पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे। आंदोलक आणि पोलिसांनी एकमेकांवर आरोपही केलेले आहेत। पोलिसांनी पुन्हा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। काल रात्रीच्या गोंधळाची परिस्थिती आपण हे पाहतोय। सुदेश ने मना कर दिया, उनको कहा कि जंतर मंतर आइए। यस मोदी जी को बोलो पहले खुद तो देश आ जाओ अपने। मतलब वो इंसान अपने देश में 2 दिन रुक जाए, मुझे उसमें अपना सौभाग्य लगता है। उसका प्यार देश में नहीं देश के बाहर है। यस मतलब ऐसी फकीरी तो हम सबको चाहिए कि हर दूसरे दिन हम हर दूसरे देश में हो। उसका प्यार देश के बाहर है। मेलोडी से उठवा देंगे। उनकी इच्छा थी, उनकी इच्छा पूरी कर देंगे। वो हमारी इच्छा तो नहीं पूरी करें, हम उनकी इच्छा पूरी कर देंगे। विदेशी को देश में लेके आना पड़ेगा। जी। अच्छा, यहाँ पर कौन सा अवार्ड बनाया? फैकू अवार्ड। देखो आणि या संदर्भात ताजे अपडेट आपण जाणून घेऊयात। दिल्लीतल्या जंतर मंतरवरून शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शेखर, 20 तारखेला जी परिस्थिती होती त्यानंतर काल रात्री पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। आता सध्याची ताजी परिस्थिती काय आहे तिथली? किती आंदोलक काल जखमी झालेले आहेत आणि एकूणच सगळं वातावरण तिथलं? रात्री जे ते जवळपास 8 ते 8:30 वाजण्याच्या सुमारास याच ज्या ठिकाणी माझ्या मागे हा स्टेज दिसतोय त्या स्टेजच्या अगदी समोरच्या बाजूला काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती। लाठीचार्ज देखील अशा वेळी जे आहे ते पोलिसांना करण्याची वेळ आली आणि यामध्ये देखील काही जण जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती आता मिळालेली आहे। आता जर आपण ही सगळी दृश्य बघतोय, सकाळचे 7 वाजलेले आहेत। रात्रभर ही आंदोलक याच ठिकाणी बसून होते। रात्रभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरातील जे आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता सकाळी आपण बघतोय स्टेजवरची दृश्य ज्या ठिकाणी स्वतः कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके याच सगळ्या आंदोलकांना, या विद्यार्थ्यांना संबोधित करताना देखील पाहायला मिळत आहेत। या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की कशा पद्धतीनं या सगळ्यांमध्ये आक्रोश आहे। रात्रभर या ठिकाणी गरमी असून देखील एकमेकांना त्या ठिकाणी साथ देत हे सगळे आंदोलक एकसारखे त्या ठिकाणी बसून असल्याचं पाहायला मिळत आहेत। त्यामुळं एकच या सगळ्यांची मागणी आहे, आपल्याला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे आणि तो आम्ही घेतल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही। एकीकडे हे जरी आंदोलन या ठिकाणी सुरू असलं तरी दुसरीकडं आपण काही दृश्य बघतोय, स्टेजच्या खाली काही विद्यार्थी अजूनही त्या ठिकाणी झोपून आहेत, रात्रभर जागलेले आहेत। या ठिकाणी रात्रभर जागून काही जण अद्यापही त्या ठिकाणी झोपल्याची परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे आपल्याला हे आंदोलन कशा पद्धतीचं या ठिकाणी आहे आपल्याला दृश्यांवरूनच समजते। खरं तर हा सगळा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही ही भूमिका तर आहेच, मात्र दुसरीकडे आता सोनम वांगचुक यांनी देखील जे हंगर स्ट्राईक त्या ठिकाणी केलेला आहे तो देखील त्यांनी मागे घ्यावा असं अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे। आपल्याला हा लढा जो आहे तो पुढे कायम ठेवायचाच आहे, मात्र जो उपोषण आपण केलेलं आहे ते आता उपोषण मागे त्या ठिकाणी घ्यावं असं देखील म्हटलं जाते। मात्र त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सोनम वांगचुक यांची आजची भूमिका काय असणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। त्यांची प्रकृती देखील ठीक असल्याची माहिती एकीकडे मिळत असली तरी एवढ्या दिवसांपासून आज सुरू असलेलं उपोषण, त्यामुळं निश्चितच त्यांनी हे उपोषण मागे घ्यावे असं सगळ्यांनी भूमिका जी ती मांडलेली आहे। मात्र आता या ठिकाणी सकाळची परिस्थिती जर बघितली तर अनेक विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत। कहाँ से आए हो? मैं राजस्थान भिलवाड़ा से आया हूँ भैया। रात भर यहाँ ही? नहीं, मैं अभी आया हूँ, सुबह 6 बजे से आया हूँ। मेरे साथ 4 बंदे और आए हैं।
क्या अभी मांग लेके आप यहाँ पे आए हो? मैं चाहता हूँ धर्मेंद्र साहब का इस्तीफा हो। इतनी भारी संख्या में सब लोग इतनी भारी संख्या में आप सब लोग यहाँ पे आ रहे हो क्या? हम इस्तीफा लेके ही जाएंगे यहाँ से, बिना इस्तीफे के नहीं जाएंगे। तर आपण बघितलं तर श्रद्धा ही अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती प्रत्येकाची आहे. मी एक उदाहरण म्हणून एकाची प्रतिक्रिया आता दाखवलेली आहे. मात्र या संपूर्ण आंदोलनाच्या परिसरातली दृश्य मी दाखवतो. दूरपर्यंत बघितलं तर विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत असतील. अनेक विद्यार्थी रात्रभर या ठिकाणी झोपून होते आणि रात्रभर त्यांना कुठलीही या ठिकाणी सुविधा खरं तर नाही, मात्र खाण्याची सुविधा त्यांना पूर्णपणे या ठिकाणी मिळताना दिसते. मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरातील लोक जे आहेत ते त्यांना खायला जे आहे ते काही वस्तू असतील त्या पाठवताना पाहायला मिळतात. पाण्याच्या बॉटल्स पाठवताना पाहायला मिळतात. इतकंच नाही तर स्विगी आणि झोमॅटो सारख्या प्लॅटफॉर्मवरून देखील अनेक जण आहेत ते या ठिकाणी ऑर्डर्स पाठवताना या ठिकाणी दिसतात. त्यामुळे निश्चितच अजूनही काही नागरिक आहेत. कसे आहे? मैं महाराष्ट्र से आया हूँ। खरं तर इथं मराठी व्यक्ती देखील पाहायला मिळतात. आता देखील तुम्ही कुठल्या महाराष्ट्रातून कुठून आलाय? मी लातूर जिल्ह्यातनं आलेलो आहे. काय आता मागणी तुम्ही घेऊन आलाय? आता किती जण तुम्ही आलाय? एकटाच आलाय? मी येताना तर एकटाच आलोय. मग ट्रेनमध्ये होते, बरेच महाराष्ट्रातली मुलं आहेत तिथं. काय मागणी तुम्ही सगळी घेतलाय? तुर्तास मुद्दा तो आहे जो शिक्षण मंत्री आहेत, एज्युकेशन मिनिस्टर यांचा तर राजीनामा पाहिजेच. आणखी सरकारला वेळ आहे की सरकारने धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यांची जी काही थोडी जी इज्जत जी गेलेली आहे ती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होऊ शकतो आणखीही. कारण जे देशातला इथे युवा आलेला आहे सगळं तरुण वर्ग, हा तरुण वर्ग कुठला असा गुंड प्रवृत्तीचा किंवा ही नाही, हायली क्वालिफाईड शिकलेला आणि एक विचारवंत वर्ग आहे. आणि हा येणाऱ्या काळात हा तरुण वर्ग जो आहे येणाऱ्या 5 ते 10 वर्षात त्यांचं एवढं मोठं देशासाठी योगदान असणार आहे की खरंच हिंदीमध्ये म्हण आहे ना, देश की तकदीर लिखने वाला ये युवा है. हा, तुम्ही देखील आता किती वेळ या ठिकाणी थांबणार आहात? मी जवळपास 10 दिवसापासून इथे आलेलो आहे. आज माझा 11वा दिवस आहे. मी PhD स्कॉलर आहे नांदेड विद्यापीठ SRT युनिव्हर्सिटी. ज्यावेळी सोनम वांगचुकजीला उचलल्या मी सडनली पुण्यामध्ये होतो. मी तुर्तास तसाच निघून आलो इकडं आणि आलोय. आता माझा जाण्याचा जो आहे एज्युकेशन मिनिस्टरचा राजीनामा झाल्यावरच मी जाणार आहे. आणखी आपल्या माध्यमातून मला एक दुसरी गोष्ट सांगायची. आज महाराष्ट्र बंद आहे. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या भावबांधवांना सांगायचं, बहिणींना सांगायचं की तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या. तुम्हाला इथं येणं शक्य झालं नसलं तरी तुम्ही तुमच्या शहरात, तुमच्या गावामध्ये, तुमच्या नगरात, तुमच्या गल्लीमध्ये एकत्र येऊन जो परवा दिवशी जी 2-3 दिवसाखाली जी 20 तारखेला जी घटना झालेली आहे की अमानुषपणे इथल्या दिल्ली पोलिसांनी मारलेला आहे, मी त्या गोष्टीचा स्वतः साक्षीदार आहे. माझ्यासमोर त्या दिवशी तर चौकामध्ये ज्यावेळेस निषेध व्यक्त करत होते कुठलाही मुलगा, इथला एकही मुलगा की कायदा हातात घेऊन काही नारे सुद्धा वेगळे देत नाहीये, पंतप्रधानाच्या विरोधात देतोय. त्याला एक लिमिटेशन आहे, त्याला एक संयमित आहे. निषेध करण्याची जो पद्धत आहे त्या पद्धतीने तो करतोय, संविधानाच्या आत राहून तो करतोय. तरीही पोलिसांनी आले, जे आसू गॅस जे आहेत, जे धुराडे आहेत त्यांच्या सोडल्या आणि त्यांच्यावर लाठीचार्ज केला.